Welcome students. Today we are going to start with Science 2, Chapter 1, Heredity and Evolution. What is heredity? It is the transfer of biological characters from one generation to the next via genes. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की तू बाबांसारखा दिसतोस, तू आईसारखी दिसतेस, तुझा स्वभाव आजीसारखा आहे, केस आजोबांसारखे आहेत. हे असं कशामुळे होतं ह्याची सुरुवात तुम्ही थोडीशी 9वीत केलेली आहे. की आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्ये प्रत्येकामध्ये न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये डीएनएचे स्ट्रँड्स किंवा फायबर्स असतात. त्या फायबर्सवर जीन्स असतात आणि ह्या जीन्समधून ही सगळी बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, मग ते केसांचा रंग, केसांची ठेवण, डोळ्यांचा रंग, उंची, स्वभाव वगैरे वगैरे ही जी आहेत बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, ती जीन्स मार्फत पिढ्यानपिढ्या पुढे 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 ट्रान्सफर होत जातात. हा अभ्यास केला जातो त्या शास्त्राचं नाव आहे हेरिडिटी. म्हणजेच ह्याच्यावरून कळतं की सर्व सजीवांमध्ये, ऑल लिव्हिंग थिंग्स मध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. त्याचा जास्तीचा अभ्यास आपण आता ह्या पाठात करणार आहोत. ऍप्लिकेशन्स ऑफ जेनेटिक्स. व्हॉट आर युजेस ऑफ जेनेटिक्स? तर एखादा जेनेटिक डिसऑर्डर होणार असेल तर तिचा आधीच प्रेडिक्शन करता येतं, डायग्नोसिस करता येतो, तिला प्रिव्हेंट करता येतं आणि त्या डिसऑर्डरची ट्रीटमेंट सुद्धा करता येते. आपल्या सोयीनुसार आपल्याला ॲनिमल्स आणि प्लांट्स दोघांच्या हायब्रिड स्पेशीज तयार करता येतात जेनेटिक्सच्या मदतीने. आणि मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस चालतात. त्याच्यामध्ये सुद्धा जेनेटिक्सचा उपयोग होतो. Protein synthesis. You know that information is stored in genes for the production of proteins that the body needs, and proteins are formed with the help of following steps. आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची गरज, प्रोटीन्सची गरज असते. ती प्रोटीन्स आपण अन्नातून मिळवतो. त्यांचं अमिनो आम्लात रूपांतर होतं. पुन्हा त्यांच्यापासून आपल्याला हवी ती प्रोटीन्स कशी तयार होतात, त्याच्या 3 स्टेप्स अशा आहेत. पहिली आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये तुम्हाला कसं, इथे डीएनए आत्ताच आपण रचना बघितली की ती एखादी दोरीची शिडी कशी असावी पिळलेली तशी असते आणि त्याच्या एका स्ट्रँड मधून लाल रंगाचा इथे जो मेसेंजर आरएनए तयार बाहेर पडताना दिसतोय, या प्रोसेसचं नाव ट्रान्सक्रिप्शन. प्रोसेस टू क्रिएट mRNA using one of the two strands of DNA is transcription. इथे second is translation, the process by which a complementary sequence of anticodon similar to the codon on mRNA is formed on tRNA is translation. आता इथे mRNA बघा, GCC हा जर कोडॉन असेल, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे तिघांचा गट असलेला कोडॉन, त्याचा अँटीकोडॉन हिरव्या रंगाच्या tRNA वर तयार होतो, CGG. ही जी प्रोसेस आहे ती आहे ट्रान्सलेशन. आणि तिसरी आहे ट्रान्सलोकेशन. इथे एक रायबोसोम आहे, बिफोर लिहिलंय त्याच्यावर 5, 6, 7 असा जर आहे तर त्याच्या विरुद्ध 6, 5, 7 असा ट्रिपलेट कोडॉन ट्रान्सफर, अंतर बदलतो, जागा बदलतो, त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. द रायबोसोम keeps on moving from one end of the mRNA वरचा ट्रिपलेट कोडॉन to other end by the distance of one triplet codon. एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने जागा बदलणे म्हणजे ट्रान्सलोकेशन. आणखी एक प्रोसेस आहे म्युटेशन. Sometimes any nucleotide from C, G, A, T of the gene changes its position. That change in position causes a minor change. It is called mutation. Mutations can be minor or considerable. उदाहरणार्थ, जर आईचं कुटुंब, वडिलांचं कुटुंब सगळ्यांचे केस सरळ असतील आणि एखाद्याच मुलाचे केस कुरळे झाले
तर तो त्याच्या स्वतःमुळे झालेला बदल असतो, तो म्युटेशनमुळे. आता हा काही घातक नाहीये, पण कधीतरी म्युटेशन कॅन कॉज सिकल सेल एनिमिया. दॅट इज द पर्सन्स हॅव्हिंग सिकल सेल एनिमिया हॅव ब्रीदिंग ट्रबल. मग हे म्युटेशन मात्र थोडंसं त्रासदायक ठरतं. आता ही चित्र बघा. ई हिप्पस, ऑलिगो हिप्पस, मेरिक हिप्पस, पायलो हिप्पस आणि आताचे मॉडर्न हॉर्स, हल्लीचे घोडे. कसा कसा त्यांच्यात बदल होत गेलाय आणि दुसरा नवीनच प्राणी तयार झाल्यासारखा वाटतो. तसंच इथे बघा. दिस इज aquatic fish, suppose whale. Now it has elongated fins. त्याच्या पायाची लांबी वाढत गेली, शेपटीची लांबी वाढत गेली आणि हळूहळू जमिनीवरचे 4 पाय असणारे प्राणी उत्क्रांत झाले किंवा इव्हॉल्व झाले. आता आपली इव्हॉल्युशन बघूया. माकडासारखा प्राणी आहे, मग हा झाला आदिमानव, असं करत 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 हे आपण आजकालचे आधुनिक मानव. इथे प्राणी बदलला नाहीये, तर त्याच्या शरीरात हळूहळू बदल होत गेले. ही जी प्रोसेस आहे तिला म्हणतात इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनचा अजून एक प्रकार आहे डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. इथे कॉमन अँसिस्टर दिसतोय. हे 4 प्रकारचे कुत्र्यांच्या जाती आहेत, त्यांचा कॉमन अँसिस्टर आहे अ वुल्फ. किंवा इथे झेब्रा, डॉंकी, हॉर्स या सर्वांचा कॉमन अँसिस्टर आहे एक घोड्यासारखा दिसणारा पायलोहिप्पस. दिस इज ऑल्सो इव्हॉल्युशन. नाउ व्हॉट इज इव्हॉल्युशन? इट इज द प्रोसेस ऑफ व्हेरी स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. या सगळ्या चित्रांमध्ये आपण बघितलं, 5ही चित्रांमध्ये, की एकाच प्राण्यांमध्ये हळूहळू अतिशय हळू आणि क्रमाने जे बदल होत गेले त्या बदलांना म्हणतात इव्हॉल्युशन. मेनी जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स चेंज इन रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. निसर्ग कोणाला निवडतो? की जे त्या विशिष्ट परिसरात राहायला सक्षम आहेत. त्यांच्यात तिथे टिकून राहण्यासाठी जे बदल झाले ते पुढच्या पिढ्यांमध्ये जातात आणि इव्हेंच्युअली न्यू स्पीशीज इमर्ज ड्यू टू इव्हॉल्युशन. उत्क्रांतीमुळे किंवा इव्हॉल्युशनमुळे वेगवेगळ्या नवीन स्पेशीज तयार झाल्या. व्हॉट इज थिअरी ऑफ इव्हॉल्युशन? सुरुवातीची 3.5 अब्ज वर्ष पृथ्वीवर एकही लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हतं. The first living matter was formed in ocean. Thousands of years passed and then there was formation of unicellular organisms like amoeba, paramecium, euglena, etc. Over the course of 300 to 350 crore years, 350 कोटी वर्ष मध्ये गेली. तसंच राहिलंय का अजून? नाही. These organisms gradually evolved into larger and more complex organisms. आज आपण बघायला गेलं तर पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांच्या, प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या कोट्यावधी जाती अस्तित्वात आहेत. हे सगळं घडलं इव्हॉल्युशनमुळे. सो इव्हॉल्युशन इज द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. इव्हॉल्युशन कॉजेस progress of any living organism. It is a development towards progress of plants and animals from ancestors. त्यांच्या कुठच्यातरी पूर्वजांपासून. ancestor म्हणजे पूर्वज. आपले पूर्वज कसे आई बाबा किंवा आजोबा पणजोबा, तसे प्रत्येक सजीवाचे कोणीतरी पूर्वज होते ancestors. त्यांच्यापासून डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, शरीराची रचना आणि कार्य वेगवेगळे असणारे सजीव निर्माण झाले. याचं उदाहरण अमिबा. त्याची रचना वेगळी आहे, त्याचं कार्य वेगळं आहे. पण तेवढंच राहिलं का? आपल्या शरीरात मात्र अनेक रचना आहेत, अनेक अवयव आहेत आणि त्यांची वेगवेगळी कार्य सुद्धा आहेत. Now we will study evidences of evolution. Just now we learned that evolution has taken 350 crore years. Now, is there any possibility of any living organism
who can see the whole process of evolution? No. No one can live 350 crore years. So is this calculated? So the biologists have studied or have stated some 6 types of evidences. Now see the first group of animals. They contain different 8 animals or 10 animals. They are different. Tiger, then bear, wolf, jackal, etc. etc. Many of them are shown. So what is the similarity between them? Their colors are different, their organization is different, but similarity is they are having hair on their skin and the mouth. They are having same type of mouth. Same happens with plants also. In this group, A to K plants are shown. They are having different types of leaves, but the arrangement and the venation is arrangement of veins in leaves. It's same. They are having flowers. These are the similarities. So first evidence is morphological evidence. What is morphology? It is the outer structure that we can see in any living organism. It may be plant or it may be animal. So in the group shown, the structure of mouth of the animals, the thick hair on the body was similarity in the animals, and the structure of leaves of a plant, the venation or the veins are the similar morphological features. This suggests that these animals in the group or those plants in that group have the same origin and may have evolved from same ancestor. आता ह्याचा अर्थ काय की त्या प्राण्यांच्या गटातल्यांचा कोणीतरी एक पूर्वज समान असावा किंवा त्या वनस्पतींच्या गटातला कोणीतरी एक पूर्वज त्यांच्यापासून ह्या सगळ्या इव्हॉल्व झालेल्या आहेत. Second is anatomical evidences. Second evidence. What is anatomy? It is the internal structure of any living organism. Now here we can see human hand, leg of a cat, leg of a horse, then bat and dolphin. There is apparently no resemblance between these pictures. Their use is also different for that animal. Human, we use our hands to lift anything or for any work. Cat and horses use their legs for running. Bat uses it for flying, and dolphin uses its fin for swimming. So their functions are also different. Composition is also different. Then what is the similarity? It is in the joints and structure of bones. हाडांची रचना आणि जुळणी म्हणजे सांधे. सांधे बघा त्यांचे अगदी सारखे आहेत. This similarity indicates that those animals may have common ancestor. Here you can see outline of a man showing many organs like nictitating membrane and a membrane in eye, then pointed canine, uh, third molar, or it is called wisdom teeth, vermiform appendix attached to the larger intestine, then muscles to move ears, they are on the backside of an ear, then hair on body. These organs are present in our body, but actually they don't have such use. They are called vestigial organs. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs, like we saw in the previous picture. In living organisms, sudden development of new tissues or organs for surviving in the changing environment is not possible. Instead, existing organs undergo gradual changes. म्हणजे काय
तर उत्क्रांती बघितलं आपण की ती खूप अगदी सावकाश चालणारी, हजारो वर्ष वेळ घेणारी प्रक्रिया आहे. तिच्यामध्ये जर एखादा अवयव निकामी झाला, म्हणजे त्या सजीवाला त्याचा उपयोग नसेल, तर तो नाहीसा व्हायला पाहिजे. पण ती प्रक्रिया पटकन घडत नाही, त्याला पुन्हा हजारो वर्ष जावी लागतात. त्या अवयवात थोडे 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 बदल होत जातात. अशा अवयवांना म्हणतात वेस्टिजियल, अशा ऑर्गन्सना म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन्स. Useless or harmful structures begin to degenerate, but they take thousands of years for a structure to disappear. पण याच्या वेगवेगळ्या फेजेस ज्या सजीवांमध्ये दिसतात, त्या आपल्याला इव्हॉल्युशनच्या अभ्यासासाठी खूप उपयोगी पडतात. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतं की मागे आपण कसे होतो. फॉर एक्झाम्पल, आवर अपेंडिक्स, इट इज अटॅच्ड टू द लार्जर इंटेस्टाइन. It has no use for human beings, but still it is useful in ruminating animals like cows, buffaloes, stags, rabbits, etc. They can digest cellulose with the help of bacteria living in that appendix. But for us humans, it is useless. In fact, sometimes it causes harm. तुम्ही ऐकलं असेल की एखाद्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं म्हणजे नक्की काय होतं. तर त्या अपेंडिक्स मध्ये एखादा जर कण जाऊन बसला अन्नाचा, तर तो बाहेर पडू शकत नाही आणि मग तिथे तो कुजतो, तो त्रासदायक होतो, दुखतं आणि त्याला सूज येते आणि मग डॉक्टर ऑपरेशन करून ते काढून टाकतात अपेंडिक्स. सो वेस्टिजियल ऑर्गन फॉर वन ऑर्गॅनिझम कॅन बी using or working organ for any other organism. In our body, ear muscles, tailbone, that is माकड हाड. माकड हाड कसलं पुरावा आहे, तर कधीतरी त्याला तिथे शेपूट जोडलेली होती. Wisdom teeth, body hair, etc. are the vestigial organs present in human body. Such vestigial organs are also present in other animals as well as in other plants also. They show their backward journey. कुठे होती ही वनस्पती आणि प्राणी, काय कसे राहत होते वगैरे वगैरे शोधता येतं आपल्याला. म्हणजेच इव्हॉल्युशनचा मार्ग शोधण्यासाठी वेस्टिजियल ऑर्गन्स हा एक अतिशय महत्त्वाचा एव्हिडन्स आहे. नेक्स्ट इन दिस पिक्चर, this picture shows different stages of rocks. These are oldest rocks having some pictures, then pictures of snail, fishes, etc. What is this? This evidence is called fossil evidence or paleontological evidence. What is that? You know that some natural calamities like earthquake, etc. भूकंप झाले, पूर झाले हजारो वर्षांपूर्वी, की ज्यांच्यामध्ये जंगलाच्या जंगल गाडली गेली, त्याच्याबरोबर त्याच्यामधली झाडं आणि प्राणी सुद्धा गाडले गेले आणि त्यांचे जे अवशेष किंवा छाप राहतात, remnants and impressions of buried organisms remain preserved underground. They are called fossils. Study of fossils is the science which is called paleontology, and these evidences are very important. Why? They can show us the path of evolution. Study of fossils and calculation of their age by carbon dating. Every organism has a proportion of C12 and C14. Its ratio tells us its age. किती हजारो वर्षांपूर्वी हा सजीव जिवंत होता, ते त्याच्या शरीरातल्या कार्बन 12 आणि कार्बन 14 यांच्या रेशोवरून आपल्याला वय सांगता येतं त्याचं. अशा सापडलेल्या सगळ्या फॉसिल्सचं वयाचं कोष्टक किंवा टेबल बनवतात आणि त्याच्यावरून इव्हॉल्युशनचा मार्ग समजतो. तर ही रचना, जमिनीची रचना, when we dig land for mines, wells or any other purpose, we find such layers of rocks.
and fossils in that layers tell us at what time which organisms were living. आता ह्या चित्रांवरून आपल्याला कळतं की सर्वात आधी ज्यांच्या शरीरात हाडं नाहीत असे गोगलगाई, तारामासे आणि अगदी साधे प्राणी त्यांचे अवशेष, त्यांची फॉसिल्स सर्वात ओल्डेस्ट रॉक मध्ये सापडतात. त्याच्यानंतर फिश, त्याच्यानंतर रेप्टाइल्स आणि सर्वात न्यूएस्ट रॉक्स म्हणजे सर्वात वरचा लेअर असतो त्याच्यामध्ये ह्युमन, दॅट इज मॅमल्स अँड birds fossils are found. So what does this study tell us? The studies and also the structure of fossils in ground level, this is structure of fossils in ground level with time, suggest us that vertebrates have been slowly emerged from invertebrates. ज्यांच्या शरीरात हाडं नाहीत, पाठीचा कणा नाही, वर्टिब्रल कॉलम नाही, ते इनव्हर्टिब्रेट्स, त्यांच्यापासून इव्हॉल्युशन होऊन व्हर्टिब्रेट्स तयार झाले असावेत हे सजेस्ट करतात फॉसिल्स. सो paleontological evidences have a great importance in the study of evolution. Then fifth evidence is connecting link. Now we are going to see some animals. First is duckbill platypus. It is reptile. It is reptile, but it is having hair on the body. Its female lays eggs and feeds its new ones with milk. So they connect reptiles to mammals. They have mammary glands and hair like mammals, but they are like reptiles. So these are called connecting links. Second is lungfish. The name suggests that it is a fish, but it does not respire with the help of gills like other fishes. It respires with lungs. So lungs like frog and amphibia, other amphibia. This lungfish is a connecting link between fish and amphibians. Now we will see what are connecting links. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to two different groups. So they are called as connecting links. They also suggest the path of evolution, that reptiles evolved into mammals, fishes evolved into amphibia, etc. Sixth is embryological evidences. In this picture, you can see fertilized eggs of some animals like fish, turtle, chicken, pig, and human. Their developing embryos are very much similar to each other up to some primary stages, up to some 4 stages. And then adult animals are very much different from each other. But similarity in these primary stages suggests that they had some common ancestor, that their origin was common. So what is embryo or embryological evidence? Comparative study of embryonic development stages of various vertebrates shows extreme similarities during initial stages, so they are called embryological evidences. They tell us that we have evolved, all these animals have evolved from one common ancestor thousands or crore years ago.